शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. देई जीवना आकार. शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान. ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान. दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान. दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान. पळे दूर तो अंधार. शाळा सुंदर सुंदर. पळे दूर तो अंधार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी. देई ज्ञानाचा सागर. शाळा सुंदर सुंदर देई ज्ञानाचा सागर. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर.
नम्रतेतून उठी येतात सहजपणाने भाव मनाचे शब्द सुमनांनी स्वागत करूया सोहळ्यातील या मान्यवरांचे आलेल्या सर्वच मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत करत आहेत विद्यालयातील विद्यार्थी उपशिक्षक ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. ढवळे सरांना मी विनंती करतो सुंदर अशा स्वागतीला या मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत करा. इतिहासाचे रंग रूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंग रूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सागम सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सागम. दारिशानी मुनी जनाले सभा मंडळी स्वागत झाले. दारिशानी मुनी जनाले सभा मंडळी स्वागत झाले. पूर्वनियोजिता पूर्वकडली, पूर्वनियोजिता पूर्वकडली सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सागम सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम नवरकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधू. नवरकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधू. शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सागम सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सागम. इतिहासाचे रंग रूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम सत्संगानी गमनी निनी गमम ददन गमम. प्रतिष्ठानचे सचिव माननीय शांताराम बापू कोमल, सहसचिव बलगोपाल जगताप, विश्वस्त मंडळाचे सदस्य माननीय श्री हरी कोतवाल, स्कूल कमिटीचे सदस्य आणि या शाळेच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे माझे शिवाजी कोमल, या मंडळाचे सदस्य माननीय हेमंत शेठ भोगळे, रमेश कोतवाल, राजाभाई बागवान, डॉक्टर गणपती कोमल, स्कूल कमिटीचे सदस्य भुजनभाऊ केरड, कलाताई गडकरे, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मुलीर सर, माईसाहेब कोलते, त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मुजबाप्पा कोलते, सर्व शाखांचे शाखा प्रमुख, अनेक विद्यालयामधून आलेले आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि माजी विद्यार्थी, त्याचप्रमाणे या विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी
बंधू आणि भगिनी, गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल गुलाबराव जाधव यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली आणि त्या निवडीनिमित्त आपण विद्यालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभामध्ये ते आले होते. कार्यक्रमामध्ये आल्यानंतर त्यांना आपण आपल्या अडचणी मांडलेल्या होत्या आणि शाळेला प्रयोगशाळा नाही हे मी त्यांना विदित केलेलं होतं. त्यावेळी त्यांनी मान्य केलं होतं की मी येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला प्रयोगशाळा जी आहे ती प्रयोगशाळा अद्यावत बांधून देतो आणि त्याचीच वचनपूर्ती करण्यासाठी आज आपण सगळेजण जमलेलो आहोत. थोड्या वेळामध्येच राहुलदादाई या ठिकाणी उपस्थित होती. तर अशा पद्धतीनं या विद्यालयामध्ये आपल्या ज्या गरजा होत्या त्या गरजा भागवण्यासाठी त्या खोल्यांचं बांधकाम झालेलं आहे आणि त्याच बांधकामामध्ये आपण एक ऑफिस आणि प्रयोगशाळा असे 2 दालनं जे आहेत ती दालनं या इमारतीमध्ये उभी केलेली आहेत. प्रयोगशाळा जी आहे ती प्रयोगशाळा गरजेची होती कारण आतापर्यंत आपले जे प्रयोग होत होते ते प्रयोग कुठेतरी टेबलावर किंवा वर्गामध्ये होत होते आणि जागा नसल्यामुळं अर्थातच मग या प्रयोग दाखवताना विज्ञान शिक्षकांना मर्यादा येत होत्या. त्या मर्यादा दूर करण्यासाठी एक प्रशस्त प्रयोगशाळा असावी ही एक आपली संकल्पना होती आणि मला सांगायला आनंद वाटतो की तालुक्यामध्ये कुठल्याही माध्यमिक विद्यालयामध्ये अशी प्रयोगशाळा नसेल तसे एक अद्ययावत प्रयोगशाळा आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. त्या प्रयोगशाळेपाठीमागचा उद्देश असा आहे भविष्यामध्ये जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये जातात त्यांना विज्ञान शाखेमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्या मुलांना आतापासूनच विज्ञानाची गोडी लागावी, प्रयोगातून त्यांना शिकता यावं, त्यांनी छोटे छोटे प्रयोग करून ज्ञान अर्जित करावं. अशा पद्धतीची प्रयोगशाळा जर इथं झाली तर ती मुलं अशापासूनच त्या शाखेकडे आकृष्ट होतील आणि उद्याचे शास्त्रज्ञ या गावातून घडतील. आपल्याला माहिती आहे त्या गावामधून किंवा शाळेमधून अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये चमकलेले विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये संदीप आहे, सागर आहे, पौर्णिमा आहे, काजल आहे, युवराज आहे. युवराज या ठिकाणी आलेला आहे. तर असे हे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चमकले अशी कल्पना आहे की जर या प्रयोगशाळेमधून आतापासूनच या मुलांनी प्रयोगाकडे लक्ष दिलं तर शास्त्रज्ञ या गावातून घडतील आणि उद्याचा भावी नागरिक भावी शास्त्रज्ञ त्या पिंपळे गावात असेल त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. आणि म्हणून अशा पद्धतीची एक अद्ययावत प्रयोगशाळा त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. या उभारणीमध्ये गावातील ग्रामस्थ, आपले विद्यार्थी, माजी विद्यार्थी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्या इमारतीचं आर्किटेक्चर जे आहे ते त्याच विद्यालयाचे विद्यार्थी दीपक कोमन म्हणून आहेत त्यांनी केलेलं आहे. त्याचं वरचं डिझाईन जे आहे ते तुषार कोमननी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या माजी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं भक्कम असं इमारत जी आहे ती इमारत उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं धन्यवाद देतो. त्या प्रयोगशाळेमध्ये इतर जे साहित्य आहे ते साहित्य मुलांना नीट हाताळता यावं, टेबल व्यवस्थित असावेत आणि त्याची रचना जी आहे ती रचनाही अद्ययावत असावी. ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या पुढे आली त्यावेळी आम्ही मुलांना विनंती केली की आम्हा जर आपण असं प्रयोगशाळा जर व्यवस्थित तयार केली तर मुलांना शिकताना आनंद मिळेल आणि चांगल्या पद्धतीने मुलं प्रयोग करतील. म्हणून आम्हांनी प्रयोगशाळेमध्ये टेबल आणि इतर जे साहित्य आहे जे केमिकल्स आहेत किंवा इतर जे उपकरणं आहेत उपकरणं देण्याचं मान्य केलेलं आहे. आता काही उपकरणं जी आहेत ते उपकरणं आपण मांडलेली आहेत परंतु भविष्यामध्ये ही उपकरणं कमी पडणार आहेत आणि त्यामुळं भविष्यात अनेक उपकरणं जे आहेत जे लागणारे केमिकल्स आहेत ते सगळे केमिकल्स आणि उपकरण जे आहेत ते उपकरणं आपण अद्ययावतपणे या सगळ्या मुलांना अभ्यासक्रमाचे सगळे जे प्रयोग आहेत ते प्रयोग तर आपण दाखवणारच आहोत परंतु त्याचबरोबर इतर जे प्रयोग आहेत की जे समाजासाठी उपयोगी आहेत असे प्रयोग सुद्धा आपण या ठिकाणी करून एक चांगला आदर्श या गावामध्ये निर्माण करणार आहोत आणि म्हणूनच या गावामध्ये निळूबाबांचा आम्हाला खूप सहकार्य लाभलेला आहे. ज्यावेळी आम्ही या इमारतीच्या देणगीसाठी किंवा वेळोवेळी कामाच्या प्रगतीमध्ये फॉलोअप घेत होतो, आर्थिक मदतीसाठी जात होतो त्यावेळी व्यस्त कामकाजामध्ये महापौरांना भेटणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं आम्हाला शक्य होत नव्हतं आणि म्हणूनच निळूबाबांनी वेळोवेळी ज्या वेळी आम्ही त्यांना सांगितलं त्यावेळी तो निधी जो आहे तो निधी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आबांनी केलं आणि त्यामुळे खरोखरच आबांचं या कामामध्ये योगदान जे आहे ते योगदान सर्वात मोठं आहे ते मला आणि म्हणूनच आबांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या इमारतीसाठी रंगरंगोटीचं जे काम चालू आहे त्या कामामध्ये आपल्याच गावचे सुपुत्र भाऊसाहेब भैरू कोमल त्यांनी त्यांच्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ 51,000 रुपयाची देणगी
सगळ्या नागरिकांनी आपल्याला सुपूर्द केली. त्याच्यामधून आपण जुनी जी इमारत आहे त्या इमारतीचं रंगरंगोटीचं काम सुरू केलेलं आहे आणि एक शाळा, पूर्ण शाळा जी आहे ती शाळा अद्ययावत करण्याचं काम आपण करतोय. समोर आपल्याला जो लॉन दिसतोय त्या लॉन मध्ये आपल्याला माती जी आहे ती माती आपलाच माझी विद्यार्थी श्रीकांत रामदास पवन त्याला आम्ही सहज म्हणलं की माती जर कुठं तुमच्याकडे मिळाली तर बरं होईल. आम्ही 1-2 ट्रॅक्टर मागितले होते, परंतु त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला किती पाहिजे ते सांगा, मी तुम्हाला माती पाठवून देतो. आणि त्यांनी 3 ट्रक साधारण 10 ट्रेलर माती आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामधूनच आपण एक सुंदर लॉन जे आहे ते लॉन इथं विकसित करू शकलेलो आहे. आणि त्यामुळे शाळेचे जे वैभव आहे, शाळेचे जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यामध्ये निश्चितच भर पडते. आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याला माहिती आहे की गेली 10 महिने संपूर्ण जग जे आहे ते जग कोरोनामुळे अस्ताव्यस्त झालेलं आहे. शाळा ज्या आहेत त्या शाळा आणि शिक्षक विद्यार्थी हे एकमेकांपासून दुरावलेले आहेत. गेल्या 27 नोव्हेंबर पासून 9वी-10वीचे वर्ग सुरू झालेले आहेत. आता 27 जानेवारी पासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे मुलं आता शाळेत यायला लागलेली आहेत. परंतु आतापर्यंत ही सगळी मुलं जी आहेत ती मुलं ऑनलाईन शिकत होती आणि या ऑनलाईन मध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीवर मात करत करत हे मुलं शिकलेली आहेत. परंतु आता आपल्याला ऑनलाईन जे आहे ते ऑनलाईन न घेता ऑफलाईन या मुलांना शिकवायचं आहे आणि हे जे शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये असं कोरोनाची जरी परिस्थिती असली तरी सुद्धा गेल्या वर्षी आपल्याकडे 158 विद्यार्थी होते. या वर्षी मात्र 223 विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश झालेले आहेत. जवळजवळ 25 विद्यार्थी उद्देश किंवा कारण असे आहे की या ठिकाणची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता चांगली आहे. त्या ठिकाणचा स्टाफ जो आहे तो स्टाफ होतकरू आहे, चांगला अभ्यासू आहे आणि त्या मुलांचं करिअर जे आहे ते करिअर घडवणार आहे. आणि त्यामुळेच अनेक विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी जे सासवडला गुरुकुलमध्ये शिकतात, पुरंदर हायस्कूलला शिकतात, नागरी हायस्कूलला शिकतात, ते विद्यार्थी पालकांना एक बातमी पडलेली आहे की त्या मुलांना इतक्या लांब 5-6 किलोमीटरवर पाठवण्यापेक्षा त्यांच्या येण्या जाण्याची काळजी करण्यापेक्षा ती जर मुलं गावातच शिकली तर निश्चितपणे या मुलांच्यावर चांगले संस्कार होतील आणि मुलं घडतील. याच्यामध्ये या बाबतीत पालकांच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही आणि म्हणूनच ही मुलं जी आहेत ती मुलं आपल्या विद्यालयामध्ये प्रविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं आमची एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी आपल्या सर्व शिक्षकांची की या मुलांच्यावर चांगले संस्कार करून भावी नागरिक जे आहेत ते नागरिक सक्षम नागरिक बनवण्याचं काम आम्हाला करायचं ते आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्य भावनेमधूनच आमचा सगळा स्टाफ जो आहे तो स्टाफ काम करतोय. माझे जे सर्व सहकारी आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की या इमारतीमध्ये आम्ही 3 कंपार्टमेंट करून एका कंपार्टमेंटमध्ये मुख्याध्यापक कक्ष, शिक्षण कक्ष आणि लेखणी कक्ष तयार केलेला आहे. त्याच्या कंपार्टमेंटचं काम जे आहे किंवा ते जे तो जो खर्च आहे तो सगळा खर्च आमच्या शिक्षकांनी केलेला आहे. त्या कामामध्ये 1,10,000 रुपयाची मदत जी आहे ती मदत सर्व शिक्षकांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये शिक्षक असतील, शिक्षकेतर असतील, सर्वांचीच मदत त्याच्यामध्ये मिळालेली आहे आणि त्याच्यामधूनच एक चांगलं काम जे आहे ते काम होत राहिले. आणि त्यामुळं सुंदर इमारतीमध्ये काम करत असताना सर्वांनाच एक आत्मविश्वासानं आणि चांगल्या पद्धतीने काम करता येईल ही भावना आमची आहे. आपण भविष्य काळामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी याच्यामधूनच घडवणार आहोत आणि म्हणून या कामामध्ये आतापर्यंत ग्रामस्थांचं जसं योगदान मिळालं, संस्थेचं जसं योगदान मिळालं त्याच्यामधूनच ही शाळा उभी राहिलेली आहे. भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं योगदान जर पालकांनी दिलं तर आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे या गावामधून एक चांगले नागरिक घडायला काहीच हरकत नाही आणि ते घडतील. ते घडवण्यासाठी मी स्वतः आमचे सर्व सहकारी निश्चितपणे खडतर परिश्रम करून या ठिकाणी चांगले विद्यार्थी घडून एवढी एक ग्वाही देतो आणि माझा प्रस्ताव संपवतो. धन्यवाद सर. खरोखरच सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रयोगशाळेचं एक महत्त्व नमूद केलेलं आहे. मी इथं आवर्जून सांगू इच्छितो. पिंपळेसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची अद्ययावत प्रयोगशाळा या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणं किती महत्त्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे. खरंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पडणारे अनेक प्रश्न असतात की कुतूहलापोटी विद्यार्थ्यांना त्याची उत्तरं मिळत नाही. असे कुतूहल निर्माण करणारे प्रश्न, उदाहरणार्थ अंड्यात कोंबडीचं पिल्लू वाढत असताना ते श्वसन कसं करतं, श्वसन क्रिया त्याची कशी होते, धरणाची भिंत जी असते ती खाली तळाशी मोठी रुंद का असते किंवा ज्वलनास कार्बन डायऑक्साईडच मदत करतो किंवा नाही करत, हे छोट्या छोट्या प्रयोगांमधून या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इथून पुढे अनुभवता येणार आहे. खरोखरच ही विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातून या विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती जागृत करणे, तिला हुंकार घालण्याचं काम या प्रयोगशाळेच्या माध्यमातून भविष्य काळात नक्कीच आम्ही करू अशी मी इथं ग्वाही देतो. सरांचे मनपूर्वक आभार. यानंतर आपण छोटासा सत्काराकडे वळणार आहोत. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय.
नामा दयाचा कंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला कळस. असं या दातृत्वाचा अमोघ लेणं लाभलेल्या या संत स्वरूपी मंडळींनी ही इमारत खरं तर उभी केलेली आहे आणि फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांना सन्मानित करणं हे आमचं किती कर्तव्य मानून छोट्याशा सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. सर्वप्रथम ज्यांच्या नावाने आपण अद्ययावतपणे इथून पुढच्या पिढ्यांना विज्ञान प्रयोगशाळेमध्ये ज्ञान देणार आहोत ते सन्माननीय धोंडीबा दशरथ पोमन उर्फ दरव्यांना यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. सत्कार स्वीकारत आहोत. आपण जोरदार टाळ्या त्याचबरोबर सन्माननीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुलदादा जाधव यांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांचे स्नेही या गावचे सुपुत्र माननीय बाबा पोमन यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या प्रशासकीय इमारतीचा आणि आपण समाजाचं देणं देत असतानाच आपल्या वडिलांचा नावलौकिक वाढवावा आणि त्यासाठी वाटेल ते परिश्रम करण्याची तयारी घेऊन आदरणीय निळबाबा आणि प्रतापराव यांनी या विद्यालयाला एक सुसज्ज अशी प्रयोगशाळा तयार करून दिली. या दोन्ही कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष आचार्य विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोर्टे, आपल्या गावचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शिवाजी अप्पा पोमन, आचार्य विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त आष्टापूर गावचे माजी सरपंच आणि यशवंत सहकारी कारखान्याचे माजी संचालक आदरणीय श्री हरिदादा कोतवाल, मराठी साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठानचे नियामक मंडळाचे सदस्य आदरणीय अण्णासाहेब खाडे, खाजाबाई बागवान, आदरणीय कलाताई फडतरे, माईसाहेब कोलते, डॉक्टर रवींद्र पोमन, आपल्या संस्थेचे देणगीदार आणि शाळा समितीचे सदस्य हुजूरराव केलट, विश्वस्त हेमंत शेठ भोंगळे, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मुळी, गुरोळी गावच्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय रामगुरुजी, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शिवाजीराव उघरे सर, जेजुरी येथील शरदचंद्रजी महाविद्यालयाचे प्राध्यापिका डॉक्टर ए बी बोलते, प्राध्यापिका किशोरी ताकवले, प्राध्यापिका पवार मॅडम, डॉक्टर रिकामे सर, डॉक्टर शिवाजी भिकाडे, उपस्थित सर्वच ग्रामस्थ बंधू भगिनी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आहात. सर्वांचा नामोल्लेख वेळेअभावी घेणं शक्य नाही, तरी सर्वांची क्षमा मागून माझ्या मनोगताला सुरुवात करतोय. पिंपळेगाव एक या पुरंदर तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण असं गाव आहे. मी अनेक वेळा माझ्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असताना सांगतो की स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या चळवळी झाल्या त्या बऱ्याचशा चळवळी या गावामधून सुरू झाल्या. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भाग घेणाऱ्या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना आदर आणि त्यांचा सन्मान ठेवून त्यांना आश्रय देणारं गाव म्हणून पिंपळे गाव त्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. आणि त्यामुळे आपल्याला एकच आठवतं की तालुक्यामध्ये बंडाचं गाव कुठलं असेल तर ते बेवडी, परंतु मला ठासून सांगायचं आहे की आपल्या पिंपळ्याला सुद्धा बंडाचं पिंपळ म्हणून पूर्वी ओळखलं जायचं. ते याच कारणामुळे की स्वातंत्र्य संग्रामामध्ये
ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ज्यांनी ज्यांनी बंद केलं त्यांना रसद पुरवण्याचं काम हे गाव करत होतं आणि म्हणून या गावाला बंडाचं पिंपळ असं नामाभिमान तत्कालीन परिस्थितीमध्ये लाभलेलं होतं. मला हे एकच सांगायचंय की हे गाव चळवळीचं आहे. हे गाव निरनिराळ्या आव्हानांना सामोरं जाणारं तरुणांचं गाव आहे आणि म्हणूनच या ठिकाणी असणारी ही जी शालेय व्यवस्था आहे ती तितक्याच भक्कम दर्जाची आजही आपल्याला निर्माण करायची आहे. आणि याच एका ध्यासाने प्रेरित होऊन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी स्वतः असेल, शिवाजी अप्पा असतील, पवनशेठ कोमर असतील, तत्कालीन सरपंच आमचे बाळासाहेब कोमर होते, अशा अनेक तरुणांच्या ध्येयाने या ठिकाणी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंग्लिश पिंपळे या विद्यालयाची स्थापना झाली. नुकतंच आपण या विद्यालयाचं नाव आचार्य अत्रे विद्यालय असं केलेलं आहे. कारण आचार्य अत्रेंचा वारसा घेऊन आपण पुढे जातोय, शैक्षणिक वारसा घेऊन पुढे जातोय आणि आचार्य अत्रेंच्या नावाने आपण प्रतिष्ठान चालवतोय. आणि म्हणून आचार्य अत्रेंच्या नावाचा उल्लेख करत असताना हे गाव त्यांच्या बरोबरीने आहे हे दाखवून देण्यासाठी आपण आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदरणीय राहुल दादांचं आणि इकडे आणि म्हणून राहुल दादांचं या ठिकाणी आगमन झाले. मी दादा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आहात. या गावच्या मातीचा वारसा आणि वारसा घेऊन आपण समाजकारण करत आहात. मला असं वाटतं की कदाचित आपण या ठिकाणी या मातीला स्पर्श केला म्हणून आपलं सोनं झालं असं म्हटलं तरी एका वारसायुक्त परिसरामध्ये आपण काही काळ वास्तव्य केलं, या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि या शिक्षणाचा उपयोग करून आपण समाजामध्ये अनेक चांगल्या प्रकारची कामं करतात. आजचा हा औचित्यपूर्ण समारंभ आहे. आपण जगामध्ये अनेक स्पर्धात्मक शिक्षणाला तोंड देत आहोत. जगामध्ये आपले विद्यार्थी पुढे जायचं असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये आपण जर क्वालिफाय करणार असो तर आपली सुरुवात ही या ठिकाणावरून झाली पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चांगला असला पाहिजे, माध्यमिक शिक्षणाचा दर्जा चांगला असला पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम आपलं आहे, संस्थेचं आहे, ग्रामस्थांचं आहे आणि शिक्षकांचं आहे. आता सरांनी उल्लेख केला की या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक अतिशय नेटाने प्रामाणिकपणे काम करतात. सर, ते आपलं काम आहे. प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक शिक्षकाचं, प्रत्येक कर्मचाऱ्याचं आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या भूमीशी, त्या ठिकाणच्या समाजाशी, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी ज्यावेळेस आपण सहमत होऊ, सुसंवाद साधण्यात यशस्वी होऊ, त्याच वेळेस आपण कुठलंही काम करू शकतो. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पिंपळ्याची शाळा. आमचे बाळासाहेब कोळे मुख्याध्यापक होते. त्यांच्या काळात जी कामं झाली ती तोंडात बोट घालावं इतक्या आश्चर्यकारकरित्या कामं झालेली आहेत. आपण ज्या हॉलमध्ये आज आपण हा कार्यक्रम करतोय तो सुमारे 25 ते 27 लक्ष रुपयाचा हॉल आहे. पिंपळ्यासारख्या छोट्या गावामध्ये ज्या शाळेची विद्यार्थी संख्या 200च्या आसपास आहे त्या शाळेमध्ये एवढा भव्य हॉल बांधणं हे केवळ एका झपाटलेल्या ध्यासाने काम केल्याशिवाय होत नाही. आणि बाळासाहेब मुळे ज्यावेळेस मुख्याध्यापक त्यावेळेस हा हॉल झाला. योगायोगाने घोगरे सर या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत आणि राहुल दादा हे त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि मला हेच शिक्षकांचं वैशिष्ट्य, मला हेच अशाच प्रकारचे शिक्षक अपेक्षित आहे की आपल्याजवळ जे आहे ते समाजात पेरायचं, समाजात जे उगवलं ते आपल्या बरोबर घ्यायचं आणि मग पुढे जायचं. आणि दादांच्या रूपाने भारतातल्या, आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या महापालिकेत, सर्वात श्रीमंत महापालिकेचा महापौर माझा विद्यार्थी आहे हा दागा पकडल्यानंतर काय होऊ शकत नाही. आणि म्हणून दादांनी सहज लक्ष दिलं, माझं काहीतरी देणं लागतंय म्हणून मी देतोय. आणि म्हणून अशा प्रकारची एक इमारत आपण चांगली या ठिकाणी उभी करू शकलो. त्याच्यामध्ये घोगरे सरांचं योगदान मोठं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो ग्रामस्थांच्या वतीने. संस्थेचा मी एक जबाबदार सचिव म्हणून बोलतोय की आपल्या संस्थेच्या ज्या विद्यालय आहेत त्या सर्व विद्यालयांचे निकाल 100% आहेत दादाचे. ते का होतं? ते होतं केव्हा? ज्या वेळेस आपण तळमळीने काम करतो त्याच वेळेस होऊ शकतं. मला पुन्हा निळूबाबांना धन्यवाद द्यायचे की आपण सायंटिफिक, आपण सायन्सचे विद्यार्थी आहात. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा आपला लेक्चरर आहात, आपण लेक्चरर होता काही दिवस. आणि मला माहिती आहे की तुम्हाला
समाज पुढे घेऊन जायचं. आज आपण जागतिक स्पर्धेला उतरणार आहोत. जागतिक स्पर्धेला स्पर्धाक्षम विद्यार्थी आपल्याला बनवायचे आणि ते काय कॉलेजला जाऊन होत नाही. डायरेक्ट 12वी झाला महाविद्यालयात गेला तो स्पर्धेला उतरल असं मुळीच नाही. तो पहिलीतच तयार झाला पाहिजे. आणि आबा मला विनंती आहे तुम्हाला की आपण आता प्राथमिक शाळेकडे लक्ष द्या. प्राथमिक शाळेला सुद्धा संगणक आपण देऊ. प्राथमिक शाळा सुद्धा त्या क्षमतेची बनवू. आपण या विद्यालयाची संगणक कक्ष सुसंपन्न करण्यामध्ये आपलाच मोठा खारीचा वाटा आहे. आपण जे करतात ते समाज माध्यम समोर ठेवून करताय. आपल्या दृष्टीला आम्ही अत्यंत दाद देतोय. अशाच प्रकारचं काम आपल्या हातून घडो अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. फार काही बोलत नाही. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय राहुलदादा जाधव यांचंही इथं आगमन झालेलं आहे. खरं तरी वास्तू उभी करताना त्यांचंही मोलाचं योगदान इथं लाभलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनाही आपण इथं सन्मानित करीत आहोत. मी अध्यक्षांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण राहुलदादांचा सत्कार करावा. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतो आणि घरातच आईच्या स्फूर्तीने एक छोटी नोंदवतो. खरं ही हिमायाकडली ती केवळ एका प्रयोगशाळेत म्हणजेच एक प्रयोगशाळा माणसाच्या जीवनात किती बदल घडवून आणू शकते हे एक जिवंत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मला अपेक्षा आहे की या गावातून देखील भविष्यात असाच एखादा मोठा सायंटिस्ट निर्माण होईल. अर्थात प्रत्येक जण शास्त्रज्ञ होईलच असं नाही, पण एक शास्त्रीय वृत्ती चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी ही प्रयोगशाळा पुरेशी आहे असं मला वाटतं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी या सर्वच माणसांचे मंडळीचे मनपूर्वक आभार मानतो. यानंतर याच गावचा सुपुत्र युवराज भोमन त्याची नुकतीच पोलीस निरीक्षकपदी निवड झालेली आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे प्रशिक्षण होऊ शकलेलं नाही, परंतु निवड झालेली आहे. तो देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ इच्छितो. मी युवराजला विनंती करतो की आपले शुभेच्छा बोलायची संधी दिली मला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या शाळेचे विद्यार्थी वगैरे सर यांना आभार व्यक्त करू इच्छितो मी. सर्वप्रथम हे शाळेत प्रयोगशाळेचं म्हणा किंवा अहवालचं जे काम निघालं आणि त्याच्या सूचनेची मी इथं येणं जाणं व्हायचं मला वगैरे सर ज्या पद्धतीने इथं थांबून ते पूर्ण करत होते. म्हणजे जे कंत्राटदार असतात देणगीदार असतात त्यांचा समन्वय साधून इतकं सूक्ष्म पद्धतीने स्वतःचं पैसे सांभाळतं जे काम करत आहेत त्यांनी ते हे सुद्धा करून दाखवलं. त्याबद्दल सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सरांचा मला सर्वप्रथम आभार व्यक्त करायचे. आणि सर जे देणगीदार असतील त्यांचं पण पुनश्च आभार. आणि मला एक मुद्दा मांडायचा होता. परवा एक 6-5 दिवसापूर्वी तहसीलदारांच्या हस्ते आमच्या सत्कार झाला. पुरंदर सोशल फाउंडेशन जे आपले शाळेचे मानवी विद्यार्थी योगेश किनेट वगैरे ते पण आज काहीतरी काम करतायत. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं थोडंसं लौकिक आहे किंवा ते मुलांना घेऊन काम करतात. तर मग त्या दिवशी असं बोलणं झालं की सर आता 31 तारखेला आपल्या प्रयोगशाळेचं उद्घाटन आहे, तर मग अजून काय करता येईल. तर म्हटलं सर आपल्या शाळेला अभ्यासिका नाही आहे किंवा अभ्यासिका छोटीशी एक अभ्यासिका असावी जेणेकरून स्पर्धा परीक्षेत आम्ही जसं निळाबंज असेल प्रतोत्तर असली तर त्यांचा पदर धरून मांडण्यापेक्षा त्यांच्या मार्गावर चालून आम्ही आता अधिकारी म्हणून घडलो आहे. अजून माझ्या मागे मुलं असतील ते घडतील असा एक कार्यक्रम करावा. आणि मी माझी अशी एक अपेक्षा आहे प्रयोगशाळा झाली आता पुढलं लक्ष म्हणजे हायस्कूलमध्ये काय असेल तर एक पुस्तक अशी छोटीशी अभ्यासिका आणि एक पुस्तक येतील. म्हणजे बरीच विद्यार्थी गावात येतील म्हणतो तुम्हाला अभ्यास करायचे बाबा आता कसं काय करावं किंवा काय सासवडसारख्या ठिकाणी आता सोय झालीच आहे. पण जे 10वीपर्यंत मुलगा घडतो 10वीपर्यंत जे त्याच्यावर संस्कार होतात तेच पुढे चालू राहतात असं मला वाटतं. म्हणून सरांना माझी विनंती आहे. आम्ही 3-4 जणांचे अधिकारी नवीन झालो आहे त्यांच्याशी पण मला त्या दिवशी बोलणं झालं की असं आपण शाळेला मुख्याध्यापक सरांशी एकदा बोलून असं माझं म्हणणं आहे. आणि आता कोरोनामुळे माझा रिझल्ट मार्चमध्ये लागला. तर मार्चमध्ये आपलं सागर संदीप आमचं एकदा बोलणं असं झालं होतं किंवा माझे जे मित्रपरिवार जो अधिकारी वर्ग झालेला आहे तर म्हटलं बाबा सासवडे कसं छोटेखानी संमेलन होतं त्यावेळेस कोरोनाचं काय असं काही नव्हतंच. म्हणजे बाबा आम्ही 3 जे अधिकारी घडलो आहे आपल्या आमच्या समितीच्या 5 शाळा कॉलेज आहे तर आपलं सासवडच्या ठिकाणी असं स्पर्धा परीक्षा संमेलन थोडंसं घ्यावं जेणेकरून मी माझे 5-6 अधिकारी मित्र गोळा करेल आणि मुलांना एकदा मार्गदर्शन पण करावं. तर तसं भोगरे सरांना किंवा
शांताबाबांना माझी विनंती आहे की तसं आपण नियोजन करू की माझे 5-6 मित्र आहेत ते पण कसं करायला जेवायचं माझा मावस भाऊ आहे आणि 2-3 फौजदार अशी म्हणून आपण या विद्यार्थ्यांना की काय करता येईल बाबा तुम्हाला काय झाल्यानंतर कसा मार्ग निवडता येईल स्पर्धा परीक्षांचा आणि अधिकारी क्षेत्रात तुम्हाला कसं हे करता येईल त्याबद्दल एकदा मी गोगरेसरांशी आणि शांताबाबांशी कार्यक्रम झाल्यानंतर बोलू आणि आपण सासवड्या ठिकाणी ठिकाणी कार्यक्रमाचं ठेवू 2-3 अधिकारी आपण बोलून या कार्यक्रम करू आणि परत एकदा सर्व देणगीदार आणि ग्रामस्थ आणि सर्व कंत्राटदार वगैरे ज्यांनी ह्या गोष्टी पूर्ण केल्या त्यांचं पुन्हा शाळेत माझी विद्यार्थी म्हणून आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द थांबतो. यानंतर नियामक मंडळाचे सदस्य सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी पोमन या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुलजी जाधव माझे मागो महानगरपालिका आदरणीय दादा आणि सर्व ग्रामस्थ महिला बंधू आणि वगैरे आज खूपच आनंदाची गोष्ट आहे की 2 नवीन एक अडचणची इमारत आणि प्रयोगशाळा आपल्या शाळेला मिळते आणि आपल्या गावातल्या मुलांचं नक्कीच भवितव्य पुढे चांगल्या प्रकारे घडत जाईल हे सर्वच वक्त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला सुद्धा खात्री आहे की आपण सर्व त्यांना ज्या काही गोष्टी लागतील त्या वेळोवेळी मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करू. युवराजनी जो आपला संकल्प सांगितला तो सुद्धा चांगला आहे की लोकांना जर मुलांना मार्गदर्शन जर चांगलं केलं तर ते नक्कीच तरुण पिढी आहे ते चांगल्या प्रकारे घडेल आणि आपल्या गावाचं नाव आणि आपल्या शाळेचं नाव नक्कीच आपण पंचक्रोशीत पुढे नेऊ याची मला खात्री आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी मिळू आपण मी जे नागपूरच्या सर्व धोरण आता प्रयत्न केले आणि ही जी प्रयोगशाळा आपल्याला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझ्या स्वतःकडून आणि आपल्या शाळेकडून आणि मी थांबतो साहेब. छानसा मानस ठेवलेला आहे. ती प्रयोगशाळा फक्त विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित ठेवायची नाही तर ती गावची प्रयोगशाळा झाली पाहिजे. गावातल्या प्रत्येक ग्रामस्थापर्यंत ती प्रयोगशाळा पोहोचली पाहिजे. आज या गावामध्ये बरेच आपण सर्व ग्रामस्थ शेतकरी आहोत. मोठ्या प्रमाणात फलोत्पादन घेतो किंवा तरकारी घेतो. हे घेत असताना आपल्याला त्या पिकांसाठी पूरक असा तणनाशक असेल किंवा कीटकनाशक असतील किंवा पोषक द्रव्य पुरवण असते हे जेव्हा वापरतो त्यावेळेस काही वेळेस असं होतं की पुरेसा परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. याचं कारण असतं त्या पाण्याचा पीएच म्हणजेच पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजेच त्या पाण्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती आहे हे जर आमच्या ग्रामस्थांना त्यावेळेस कळालं त्या शेतकऱ्याला त्यावेळेस कळालं तर तो उत्तम शेती करू शकतो. पाण्याचा पीएच साधारण 1 ते 15 मध्ये मोजला जातो ज्यामध्ये 1 ते 6.9 पर्यंतचा पीएच हा अंगधर्मी असतो, 7 हा उदासीन असतो न्यूट्रल असतो आणि 7.1 पासून 15 पर्यंतचा पीएच हा अल्कलाईन असतो. मग फवारणी करत असताना पाण्याचा पीएच नेमका किती असणं अपेक्षित आहे तर फवारणी करत असताना साधारण 5.5 ते 6.5 पीएच असावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे उत्तम रिझल्ट मिळतो, उत्तम पीक उत्पादन मिळू शकतो. मग तो पीएच मेंटेन करण्यासाठी किंवा पीएच मोजण्यासाठीची सुविधा या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला नक्की करता येईल. त्याचबरोबर मातीचा पीएच असेल किंवा मातीमध्ये एनपीके स्फुरद नत्र आणि पालाश याचं प्रमाण देखील मोजणं गरजेचं आहे. वर्षभरात किमान मातीचं एकदा परीक्षण व्हावं ही अपेक्षा आहे जेणेकरून तुम्हाला अपेक्षित पिकं त्याच्यामध्ये घेता येईल. मग या मातीचं परीक्षण देखील या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपल्याला करता येईल आणि त्या मातीत असणारं स्फुरद नत्र पालाश याचं प्रमाण कमी आहे, मध्यम आहे किंवा जास्त आहे हे देखील या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अगदी आपल्याला सहज ठरवता येईल. त्यासाठी काही तजवीज करावी लागेल आणि ती कोणते साहेबांनी संकल्प सोडलेला आहे की ही प्रत्येक तजवीज करायची आणि ही शाळा ही प्रयोगशाळा ग्रामस्थांशी जोडली गेली पाहिजे. प्रत्येक ग्रामस्थ या प्रयोगशाळेचा घटक असला पाहिजे असा संकल्प साहेबांनी सोडलेला आहे. खरं तर त्या संकल्पासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले या शाळेचे माजी विद्यार्थी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर श्री राहुलदादा जाधव, या आचार्य प्रदेशाचे अध्यक्ष विजयदादा बोलते, सचिव शांताराम बापू पोमन, विश्वस्त श्री हरी कोतवाल, मान्य हेमंतशेठ भोंगळे, कलाताई फडतरे, बंडूदादा जगताप, आमच्या अण्णांचे मित्र खाजाबाई बागवान, गौरव बोलते व सौ माई बोलते. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले भुजन केदर,
रवी कुमार आणि सन्माननीय व्यासपीठ. आज या ठिकाणी हा जो संकल्प आहे आपल्या प्रयोगशाळेचा, याचं कारण असं, या सभागृहात राहून आपल्याला आठवत असेल की आपण महापौर झाले होते आणि महापौर झाल्यानंतर आपल्या भाषणात आपण उल्लेख केला होता की मी या शाळेचा विद्यार्थी म्हणून प्रयोगशाळा आणि इमारत बांधून द्यायचा आपण संकल्प केला होता आणि त्या संकल्पाची आज या ठिकाणी पूर्तता होत आहे. मला या ठिकाणी सांगायला एक अभिमान वाटतो. जसं म्हणतात की रोम नॉट बिल्ड इन अ सिंगल डे, तसं हे काम काही अगदी एका दिवसात झालेले असंही नाही. जसं बापूंनी उल्लेख केला, माझे वर्गमित्र शिवाजी आप्पा कोमल, अगदी बालपणापासून आम्ही एकत्र आहोत. तर ते नेहमी मला म्हणायचे की तू कम्प्युटर क्षेत्रातला आहे तर त्या क्षेत्रात खूप काम करत जा. म्हणून सुरुवातीच्या काळात आम्ही ज्या ठिकाणी CSR मधून असेल किंवा कशातून असेल, या लॅबपूर्वी एक संगणक लॅब उभा केली. संगणक लॅबमध्ये हळूहळू जसं जमेल असं सुरुवातीला काही कम्प्युटर आणले, त्यानंतर लॅन केलं, त्यानंतर रोटरी क्लबच्या मार्फत आम्ही एक प्रोजेक्टर घेतला. अशा सगळ्या गोष्टी घेतल्या. हे करत असतानाच आम्ही गावाला येत असतानाच आमच्या पत्नीबरोबर येत असतो. आमच्या पत्नी देखील म्हटलं की हे तुम्ही लॅब केली, वरचा छत मात्र तसाच आहे. त्यांच्या स्वतःच्या डिझाईनने आम्ही तो छत आणि त्याचं काम करून घेतलं. अशा सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ घडत गेल्या. यानंतर आम्ही ज्यावेळेस ही लॅब तयार करायचं मनात घेतलं त्यावेळेस राहुल दादा आमच्या शहराचे महापौर होते आणि ते नेहमी मला ट्रिगरिंग करायचे. इकडून आपले गावाकडून नागरिक त्यांना फोन करायचे, ते सरपंच तामाने असतील, हे असतील, सर्वजण त्यांना सांगायचे की राहुल दादा हे तुमच्या काळात झालं पाहिजे. परंतु मध्येच लॉकडाऊन, मध्येच करोनाची साथ, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. परंतु हे आम्ही काम करू शकलो. मला खरं तर या संस्थेचा आभार मानायचे की त्यांनी अगदी न सांगता या लॅबचं नाव आमच्या वडिलांच्या नावाने दिली. त्यामध्ये त्यांचा आभारी आहे. या लॅबमध्ये आता गोगरे सरांनी सांगितलं की उपकरणाची कमतरता आहे, सगळ्या बाजू आहे. गोगरे सर आपल्याला आम्ही एक विश्वास देऊ इच्छितो, आम्ही सगळं कामं करू पण टप्प्याटप्प्याने करू, जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे करू. आणि निश्चितच जी लॅबोरेटरी आहे चांगल्या दर्जाची लॅबोरेटरी होईल. आता तुम्ही सांगितलं की तालुक्यात कुठल्याही माध्यमिक विभागाला असे लॅबोरेटरी नाही. तिथं हायस्कूल, कॉलेज आहे वगैरे त्या ठिकाणी आहे. परंतु आम्ही देखील राहुलदादांना माहिती आहे की क्लासरूम प्रोजेक्ट राबवतो. तिथं ज्या प्रकारच्या काही रिप्लिकेशन असतील, ज्या काही सुविधा असतील त्या पद्धतीने नाही देता आलं तर त्यासारख्या देण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू. आत्ताच युवराज पोमन आहे, नवीन PS आहे, संदीप पोमन आमचा झाला. त्यांनी फार मोठी संकल्पना या ठिकाणी मांडली आणि खरोखरच अशा खेडेगावाच्या भागात मुलांना अभ्यासिकेची गरज आहे. मी आता या ठिकाणी काय आश्वासन देणार नाही, पण त्यांना देखील कशा प्रकारे आपल्या गावातच अभ्यासिका करता येईल, अभ्यासिकेसाठी जे काही सद्यस्थितीत अवेलेबल असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कसं वापरून त्या ठिकाणी मुलांना एंगेज करता येईल, त्यांचं मार्गदर्शन लाभेल, पुस्तक कशी मिळतील, नवीन पिढीसाठी तुमचा कसा उपयोग होईल, अशा पद्धतीने देखील या ठिकाणी वेळोवेळी पूर्तता करू. शांताराम बापूंची देखील इच्छा आहे की हे भलं मोठं ग्राउंड आहे पण त्याचा त्या पद्धतीने ऑप्टिमम युटिलायझेशन नाही. त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडू शकतात. त्याचा देखील आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ग्रामस्थांचं त्याचबरोबर संस्थेचं मी आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी आमच्या वडिलांचं नाव या लॅबोरेटरीने दिलेलं आहे. या ठिकाणी आभार मानतो आणि आपली राधाकृष्ण धन्यवाद. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शिवाजी आप्पा कोमल या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहेत. आज या ठिकाणी आपल्या आचार्य आपल्या विद्यालयात
आमचे मार्गदर्शक पितृतुल्य आदरणीय अण्णांच्या नावानं सुरू होत असलेल्या प्रयोगशाळेच्या व कालच्या उद्घाटन समारंभानिमित्त उपस्थित असलेले पिंपरी चिंचवडचे महापौर माजी महापौर आदरणीय राहुलजी जाधव, कोळके साहेबांना, शांताराम असतील, निळूभाऊ असतील, श्रीहरिदादा असतील, खरं तर व्यासपीठावरती अनेक मंडळी आहेत, सर्वच त्या ठिकाणी सन्माननीय आहेत, समोर अनेक मंडळी आहेत, ती सगळे सन्माननीय आहेत, पण वेळेअभावी सर्वांचं नामोल्लेख न करता सन्माननीय उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, विद्यार्थी मित्र वगैरे. खरं तर बापूंनी आपल्या प्रस्तावाच्या त्या ठिकाणी सांगितलं, आपल्या गावचे भूषण पुण्यातील उद्योगपती आदरणीय हरिभाऊ शेठ त्यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण जो कार्यक्रम करतो तो भवन त्या ठिकाणी बांधून दिला. मुळीक सर असतील, नामदेवराव केंद्र असतील यांच्या त्या प्रयत्नातून तो साकार झाला. आणि त्यानंतर आदरणीय राहुलजी पिंपरी चिंचवडचे महापौर झाले. गावात सरकारच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांना बोलवल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली गेली आणि त्यांनी ती पूर्णत्वाला देण्याकरता शब्द दिला. खरं तर त्यांच्या कार्यकाळात ती पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचाच प्रयत्न होता, परंतु काहीशा अडचणीमुळं थोडासा उशीर झाला, हरकत नाही. खरं तर याच्यात खूप मोलाचं सहकार्य आमचे सहकारी गटावांचं आहे, कारण राहुलजी त्या ठिकाणी अतिशय व्यस्त जीवनक्रमात असताना मुख्य मीडिएटर म्हणून आबांच्या त्या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं मांडायचो. आणि मला सांगायला एक गोष्ट आवडत म्हणून सांगावीशी वाटते की कधी कधी आबा परस्परच त्या ठिकाणी शब्द द्यायचे, ठीक आहे एवढी गरज आहे ना दिली म्हणून समजा मी नंतर राहुलजींच्या कानावरती घालतो, आणि अशा पद्धतीने हे बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालं. त्या ठिकाणी खरं तर मी विद्यालयाचे कोणते साहेब धन्यवाद व्यक्त करतो, आणि विशेष करून प्रतिष्ठानचे, की अण्णांच्या नावानं आपण त्या प्रयोगशाळेला नामकरण केलं. आणि मी गेल्या 30-35 वर्षापूर्वीचा काळ त्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोरून गेला. खरं तर निळकंठावा आणि मी वर्गमित्र पहिलीपासून आम्ही त्या ठिकाणी राहुलजी यांना वर्गात होतो, आणि अण्णा त्यावेळेस गावचे सरपंच म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळत होते. खरं तर श्री हरिदादा तुम्ही असाल, मी असाल, कोळके साहेब असतील, आपण सर्व मंडळी समाजकारणात आणि राजकारणात राहुलजी असताना निश्चितपणे आपल्या प्रपंचातलं त्या ठिकाणी काहीसं दुर्लक्ष होतं, याची आपण सर्वांनाच त्या ठिकाणी कल्पना आहे. आणि गावचा गाडा वाहत असताना निश्चितपणे अण्णांचं त्या ठिकाणी थोडं शेतीवाडीकडे दुर्लक्ष झालं. आणि मला आठवत आहे 10वी नंतर निळकंठाला असतील किंवा प्रताप तात्या असेल, त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून अण्णांच्या सारख्या दूरदृष्टीच्या माणसानं त्या ठिकाणी आपली शेती जमीन त्या ठिकाणी घाण ठेवली, परंतु मुलांचं आणि मुलींचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि मला अभिमान वाटतो की एक शेती घाण ठेवून मुलं शिकवल्यानंतर ती मुलंही त्या वडिलांच्या अपेक्षेला त्या ठिकाणी पूर्ण पडली. आणि आबांसारखा एक संघटन अधिकारी त्या ठिकाणी आशिया खंडातल्या एका चांगल्या महानगरपालिकेत, 1 नंबरच्या महानगरपालिकेत त्या ठिकाणी संगणक तंत्रज्ञानाचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आमचा प्रताप त्या ठिकाणी कृषी शाखेचा पदवीधर झाल्यानंतर MPSCच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलीस दलातील एक सचोटीचा आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नाव लौकिक करून त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून फडतरला त्या ठिकाणी काम करतात. आणि हे सर्व होत असताना खरं तर अण्णांनी त्यावेळी दूरदृष्टी दाखवली नसती तर आज ही मुद्दे एक तर आमच्यासारखी राजकारणात राहिली असती किंवा मग शेतीवाडी करत बसली असती. परंतु मला खरंच त्या ठिकाणी अण्णांचं मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करायचे, त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि एक चांगला अधिकारी असेल, एक दूरदृष्टी असणारा माणूस अण्णांच्यामुळे त्या ठिकाणी आमच्या गावाला मिळाला. खरं तर निळूभाऊंचं सातत्यानं विद्यालयाला जसे असतं, संगणक प्रणाली असेल, मध्यंतरी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आपण शाळेला पुस्तकं त्या ठिकाणी प्रदान केली. आणि आज एक ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रयोगशाळा असेल, त्या इमारतीत आपलं योगदान आहे. ते सर्व होत असताना मी राहुलजींना मनपूर्वक धन्यवाद देतो. तुम्ही एवढ्यावरच थांबू नका, एवढ्यावर म्हणजे
महापौर पदावर काम करता. तुम्ही भविष्यात त्या भागातल्या लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा महापौर नसता. भले कुठल्याही पक्षाकडून जा, काय हरकत नाही आमची. पण तिथे गेल्यानंतर परत महापौर असताना जसं तुम्ही आमच्या या विद्यालयात आपल्या माझी शाळेकडे पाहिलं, तशा पद्धतीनं परत एकदा या विद्यालयाकडे पहा अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मनपूर्वक या शाळेच्या नवीन हॉलच्या उद्घाटनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. Clap. धन्यवाद अप्पा. 5 सप्टेंबरला म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशीच घोगरे सर, मी आणि जाधव सर आम्हाला योग असा जोडून आला की राहुल दादांच्या ऑफिसमध्ये पिंपरी चिंचवडला जाण्याचा योग आला. दादा त्यावेळेस महापौर होते. अतिशय व्यस्त कार्यक्रम होता, पण तरी देखील आपले गुरु आलेले आहेत. तर माझा काही संबंध नाही, मी त्यांच्या वयापेक्षाही लहान असेल कदाचित, पण घोगरे सर होते, जाधव सर होते, आपले गुरु आलेले आहेत, आपले शिक्षक आलेले आहेत. सगळा व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवून यांनी आमचं आदरातिथ्य केलं आणि छान गुरु भेट आम्हाला त्या ठिकाणी दिली आणि उत्तमरित्या शिक्षकांबद्दल आदर असणारं हे व्यक्तिमत्व खरोखरच आपल्याला एक माजी विद्यार्थ्यांच्या स्वरूपात लाभलं, हे या शाळेचं भाग्य समजतो. आणि म्हणूनच दादांना विनंती करतो की आपल्याही भावना इथं आपण व्यक्त कराव्यात. मी राहुल दादांना विनंती करतो आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित आचार्य प्रल्हाद केशवात्रे विद्यालय पिंपळे या विद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तथा दोंडोबा दसरा कोमन कर्व्यांना प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलतेदादा, त्याचबरोबर शिवाजी आप्पा कोमन सदस्य जिल्हा परिषद पुणे, शांतारामजी कोमन सचिव आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान, आमचे PCMCचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, या प्रयोगशाळेच्या कामामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य केलं ते निळकंठजी कोमन, शाळा समितीचे सदस्य भजनराव केनट, त्याचबरोबर शाळा समितीचे सदस्य प्रदीपांना कोमन, डॉक्टर रवींद्रजी कोमन, त्याचबरोबर बंधुकाका जगताप, बाळासाहेब मुळे, श्री अनिल कोतवाल, हेमंत भोगळे, ॲडव्होकेट प्रकाश काळे, खाजाबाई बागवान, ॲडव्होकेट कलाताई कडकडे, रमेशजी कोतवाल, यांच्या ज्ञानदानातून माझ्यासारखा विद्यार्थी घडला हे आदरणीय शिवाजीराव घोगरे सर या शाळेचे मुख्याध्यापक, सन्माननीय व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व विद्यार्थिनी, सर्व माता भगिनी, पिंपळे गावातील सर्व क्षेत्रामध्ये योगदान देणारे सर्व ग्रामस्थ, माझे विद्यार्थी मित्र आणि माझ्याबरोबर आवर्जून उपस्थित असलेले जयवंतराव जाधव असेल, राजू डोंगरे आहे, विजय आचार्य, साहेबराव आल्लाट आणि जितूभाऊ बोरते, आणि कोमन साहेबांच्या मातुश्री या ठिकाणी कौशल्य कोमन माईंनाही मी मनापासून नमस्कार करतो. खऱ्या अर्थानं जर आपण काही कोणाचं घेतलेलं असेल तर आपण त्यांना परत देणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि पिंपळेसारख्या खेड्यामध्ये 97-98 साली जेव्हा मी 8वी शिकत होतो, तसं तर एकच वर्ष या शालेय संस्थेचा आणि माझा संबंध आला. माझ्या मावशीकडे मी शिकायला आल्यानंतर या शाळेमध्ये शिकलो. परंतु आत्ताचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत, कारण की त्यावेळी आम्ही एक चावडीच्या वर्गात बसायचो, एक दामान्यांच्या खोलीमध्ये बसायचो आणि एक प्राथमिक शाळेच्या खालच्या रूममध्ये एक बसायचो. असे वेगवेगळ्या वर्गामध्ये आम्ही बसायचो. तर आमचं खेळाचं मैदान एक असायचं, प्रार्थना एका ठिकाणी असायची आणि आजीदादांची सभा असली की चावडी पुढे आम्ही असायचो. मला आठवतंय, मला वाटतं 97-98 साली आदरणीय पवार साहेब जेव्हा लोकसभेला उभे होते त्यावेळी आजीदादा सुमो गाडीमध्ये आले आणि त्यावेळी त्या ठिकाणी सभा झाली होती. परंतु अशा
हालाकीच्या परिस्थितीमध्ये हे न्यू इंग्लिश स्कूल घडत असताना त्यावेळी मुख्याध्यापक घोगरे सरच होते आणि आजही मुख्याध्यापक घोगरे सर आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या परिवारासारखी ही शालेय शिक्षण संस्था जपली आणि त्यांना कायम सहकार्य पाठबळ देण्याचं काम आदरणीय विजयराव कोलतेदादांनी केलं आणि ह्या सर्व परिस्थितीमधनं प्रगती साधण्याचं काम पिंपळे ग्रामस्थांनी केलं. त्यामुळे आज पिंपळे गावाला स्वतःची मोठी शाळा झाली, इमारत झाली, वर्गखोल्या झाल्या, ग्राउंड झाले आणि चांगले चांगले विद्यार्थी या शालेय संस्थेमध्ये घडले. माझ्यासारखा विद्यार्थी जर 8वी 9वी 10वी या ठिकाणी राहिला असता तर कदाचित महापौर न होता कोमन साहेबांच्या खालोखाल शिक्षण घेऊन एखाद्या चांगला अधिकारी झाला होता. परंतु 8वी सोडली आणि पिंपरी चिंचवडला 9वीला मी गेलो. त्यानंतर 9वी दिवाळीनंतर सोडून दिली आणि आपलं म्हणलं काहीतरी परिवाराचा उदरनिर्वाह भागावा म्हणून एक शास्त्री रिक्षा घेतली आणि पिंपरी चिखली ती रिक्षा चालवली. राजकारण तसं काय डोक्यात नव्हतंच, परंतु असं वाटलं जर आपल्या रक्तामध्ये समाजसेवेचं व्रत घेऊन आणि ती इच्छाशक्ती घेऊन जर आपण पुढे गेलो तर यशस्वी होऊ शकतो. आणि योगायोगाने राजसाहेबांनी शिवसेना सोडली आणि ते मनसे पक्ष स्थापन केला आणि त्या मनसे पक्षातून मी काम चालू केलं. 2007ची निवडणूक पहिली होती, परंतु पिंपळे सारख्या गावामध्ये मी शिकलो आणि त्यावेळी कोलतेदादांचं मी मनोगत ऐकलं होतं, मार्गदर्शन. वटेश्वर मंदिराच्या पुढे एक हॉल होता, त्या हॉलमध्ये तुमचं मार्गदर्शन झालं. त्यावेळी मी या शाळेचा विद्यार्थी होतो. हा, घराबाई मंदिरामध्ये. तर त्यावेळी म्हटलं आता उभं राहिलं तर मी पडेल. त्यामुळे 7ची निवडणूक न लढवता 2012ची निवडणूक लढवली आणि मी निवडून आलो. परंतु म्हटलं इथं काही जास्त दिवस टिकणं शक्य नाही. त्यामुळे 2014ला मी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांचा प्रचार केला, त्यांच्याबरोबर राहिलो आणि दादा अपक्ष निवडून आले. त्यावेळी कोलतेदादांनी जर दादांना राष्ट्रवादीचं तिकीट दिलं असतं तर कदाचित आम्हाला मनसेतच राहावं लागलं असतं. त्यांच्याबरोबर राहून 2017ला पुन्हा एकदा भाजपमधनं निवडून आलो आणि 18 साली महापौर झालो. महापौर झाल्यानंतर ज्यांच्या ज्ञानदानातून शिकलो, ज्यांच्या संस्कारातून घडलो, त्यांना कसं विसरून चालेल. म्हणून तुषार पोमन, घोगरे सर, जाधव सर, भागवत सर यांच्याशी संपर्क झाला आणि मग या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बोलवलं आणि त्यामध्ये आम्ही सर्वांनी चर्चा केली. एक दिवस महापौर पदाचा या ठिकाणी घालवला आणि त्यावेळी असं ठरवलं की माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयोगशाळेसाठी इमारत बांधायची आणि तो हॉल या ठिकाणी पोमन साहेबांच्या माध्यमातून आपण उभा केला. सांगायला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यावेळची या गावची परिस्थिती असेल किंवा शिक्षणाची परिस्थिती असेल, परंतु या खडतर प्रवासामधनं सुद्धा आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्यातून जे विद्यार्थी घडले त्या विद्यार्थ्यांमुळे खऱ्या अर्थानं आपल्या पिंपळे गावचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं. कारण की हे विद्यार्थी जे घडले ते पिंपळे गावचं नाव उंचावण्यासाठीच घडले आणि त्यामुळे आज या गावचं नाव लौकिक चांगला वाढलेला आहे. तसं मी दर गुरुवारी श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी सकाळी 6च्या आरतीला असतो. तेही मी राजकारणात आल्यापासून 2006 पासून दर गुरुवारी 6च्या आरतीला येतोच. त्यामुळे पुरंदर तालुक्यावर माझं चांगलं लक्ष आहे, कारण पुरंदर तालुक्याने मला शिक्षण दिलेलं आहे आणि भविष्य काळात देखील आप्पांनी सांगितल्याप्रमाणे माझं कायम लक्ष राहील. आज प्रयोगशाळा झाली, भविष्य काळामध्ये जी काही अपेक्षा तुम्हाला आहे ती अपेक्षा तुमच्याबरोबर राहूनच पूर्ण होईल. आता मी
माझी महापौर झालो, आता मी सध्या विद्यमान नगरसेवक आहे. पुढच्या वर्षी माझी 3री निवडणूक असेल 2022ची. मला खात्री आहे ज्या गावातून मला शिक्षण मिळालं त्या शिक्षणाच्या जोरावर मला कधी अपयश मिळणार नाही आणि 100% मी हॅट्रिक करणार आणि पुन्हा निवडून येणार. परंतु आप्पांना माझ्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे. मी आमदार व्हावं अशी आप्पांना अपेक्षा का नसावी. ज्या गावात मी शिकलो, ज्या गावचा विद्यार्थी आहे त्या गावाला निश्चितच वाटत असतं की आपला विद्यार्थी अजून मोठा व्हावा. तुम्ही महेशदादांना खासदार करा, मी तुम्हाला आमदार होऊन दाखवतो. कारण दादा पुढे गेल्याशिवाय मी पुढे पाऊल टाकू शकत नाही. कारण सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचा महापौर मला दादांनी केलं आणि त्यामुळे आपण दादांबरोबरच कायम आहे. असो, पण आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. संस्थेच्या सुखदुःखामध्ये, संस्थेच्या अडीअडचणीमध्ये आम्ही कायम उभे राहू आणि या संस्थेचं जे काय आपण देणं लागतो ते देणं नक्कीच पूर्ण करू एवढं या निमित्ताने सांगतो. कार्यक्रम 12:30चा होता, परंतु मला येण्यासाठी उशीर झाला. खरं तर आजचे कार्यक्रम 8-9 कार्यक्रम होते. येणं असं शक्यच नव्हतं. परंतु जर पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये विजयदादा कोलतेना आम्ही जर भेटलो असतो तर दादा एक बोलून राहिले नसते. तो त्यांना अधिकार आहे, त्यामुळे ते गपचूप ऐकून घ्यावं लागलं असतं. म्हणून आज आलो, तुमचं सर्वांचं दर्शन झालं, धन्यता वाटली. पुढील काळात देखील कायम या शाळेच्या जडणघडणीमध्ये कायम योगदान राहील आणि अशी शाळा चांगली घडो, चांगले विद्यार्थी घडो, पिंपळे गावचं नावलौकिक वाढो, अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि सदिच्छा मी या ठिकाणी देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी महापौर आणि निलकंठ या दोघांच्याही प्रयत्नातून साकार झालेल्या प्रयोगशाळेला आपण धुंडीबा दशरथ कोमन उर्फ कन्यांना असं नामकरण करण्याचा सोहळा आज आयोजित केलेला आहे. राहुल जाधव यांच्या हस्ते आपण कार्यक्रमानंतर त्याचं उद्घाटन करणार आहोत. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर, त्याचा उल्लेख शांताबाबूंनी केलेला आहे. आणि विशेषतः गावच्या कामामध्ये पुढाकार घेणारे आपले शिवाजी अप्पा, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक स्वतः आलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, पण एका पोलीस खात्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा, सेवा करणारा असा एक आपला अधिकारी प्रतापराव उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. रवींद्र कोमन, विजयराव खेनर, विलास अण्णा, प्रमोद उर्फ बाबू, परसराम अण्णा, अरुण नाना खेनर, सुनील नाना खेनर, नितीन कोमन, या कार्यक्रमात उपस्थित असणारे राहुलदादाचे पाहुणे आमचे मित्र विलासराव, नवनियुक्त सगळेच निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला फार छान सांगितलं की त्यांच्या पत्नीने त्यांना सल्ला दिला की जरा अजूनही नीट काम दुरुस्त केली पाहिजे. अशा पत्नी असल्याशिवाय प्रगती नाही. आपले लोक पत्नीला घेऊनच येत नाही, एकटेच येतात. त्याच्यामुळे अधिक काम डबल गती व्हायला पाहिजे ते होत नाही. पण मुद्दाम धन्यवाद देतो. सुवर्णाताई आहेत, प्रतापरावच्या पत्नी आलेल्या आहेत, त्याचबरोबर तुमच्या कौशल्या काकू उपस्थित आहेत. कौटुंबिक असा एक सोहळा गावच्या उपयोगाचा कसा होईल याचा एक प्रयत्न आपण केलेला आहे. विशेषतः कर्व्यांबद्दल मला नेहमीच आकर्षण होतं, कारण लहानपणी मी सहज विचारायचो की असं का नाव दिलं कर्व्यांना. खेडेगावामध्ये काही नावं असतात, तर ती सगळीच नावं उच्चारण्यासाठी नसतात, पण अण्णांचं नाव मात्र आपण उच्चारण्यासारखं होतं. दोंडो नाव असल्यामुळे, दुधीवर नाव असल्यामुळे दोंडो केशव कर्वे असं त्याचा संदर्भ होता. पण हे होत असताना कर्वे अण्णा, ज्यांनी दोंडो केशव कर्वे यांचं काम पाहिलं, ज्यांची प्रतिमा पाहिली, ज्यांनी समाजासाठी केलेलं काम पाहिलं, युगपुरुष थोर समाजसेवक म्हणून त्यांनी केलेलं काम, महिलांच्या उद्धारासाठी विशेषतः काम,
काहीतरी अण्णांनी या गावासाठी केलं, गावच्या सरपंचा नात्याने केलं, मुलांना शिक्षणासाठी मदत केली, आपल्या हायस्कूलला मदत केली, मुलं घडवली, चांगलं कुटुंब निर्माण केलं आणि लोकांना वाटावं की त्यांना कर्वे अण्णा म्हणावा इतकं योगदान त्यांनी आपल्या गावाच्यासाठी निर्माण केलं. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात येतं त्या हयात असताना ग्रामस्थांनी शाळेने पुढाकार घेऊन त्यांचं नाव या प्रयोगशाळेला दिलं. ते खरं म्हणजे त्या कुटुंबाला कौतुक वाटावं, त्या कुटुंबालाही आनंद वाटावा आणि अण्णांचं आयुष्य वाढावं इतकं चांगलं काम आज ग्रामस्थांनी केलेलं आहे. आता प्रयोगशाळा आणि अण्णा याचा काही संबंध येतो का? पण आम्ही संस्थेने असं ठरवलं की आपल्याला जे वाटतं, ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केलं, त्यांची नावं द्यायला आपल्याला काही हरकत नाही. तशा स्वरूपाचा ठराव प्रतिष्ठानी केला. योगायोगानं अण्णांचा माझा परिचय होताच. पण निलगड जेव्हा शिवाजी महाराज सोसायटीमध्ये संगणकाचे एक प्रशिक्षक म्हणून प्रमुख म्हणून काम करत होते तेव्हा माझा संबंध आला. योगायोगानं मी महाविद्यालयात शिकत असल्यापासून शांताराम बापू, प्रदीप अण्णा, अरुण नाना यांच्यावर माझा संबंध येत गेला. नंतर आप्पांच्यामुळे तो अधिक दृढमूल झाला. छोट्या छोट्या कामांच्या मध्ये माझा संपर्क येत राहिला आणि मी कुटुंबातलाच घटक असं वावरण्याची मला संधी मिळाली. त्याचा परिणाम इथं काही आपण कुणी मागणी केलेली नव्हती की आपल्या गावात हायस्कूल झालं पाहिजे, राहुलजी कुणी नव्हती मागणी केली. पण मग मला असं वाटलं की शरदरावजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी नुकताच विधानसभेला पराभूत झालेलो होतो, पण पवार साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे मला कधी ते आमदार नाही असं कधी वाटलं नाही. आताही वाटत नाही. आपण मी आमदारच समजतो स्वतः आणि ते समजणं हेच आपला तर काम आहे, दुसरं काही आता समजून गेले. राहुलजी तुम्ही करू नका, तुम्ही व्हा, आम्ही आता समजून घेऊन चालू आहे. परंतु त्यावेळेस स्वतः पवार साहेबांच्याकडे एक पत्र दिलं आणि मी श्री हरिदादाचा माझा संबंध होता, शिवाजी आप्पाचा, शांताराम बापूचा माझा संबंध होता, जेऊरला तांबे बापूचा माझा संबंध होता, तांबे तात्या, सोमनाथ तात्या आणि पूर्वीला रामगुरुजी हे पहिल्यापासूनच आपण बाबरी मेमाने आम्ही एकत्रित काम करत होतो. म्हणून सहज मला सांगितलं गेलं की 2-4 हायस्कूलची पत्र द्या. पवार साहेबांचे धोरण होतं, मला आज आवर्जून उल्लेख केला पाहिजे की मी पराभूत झाल्यानंतर एकदा त्यांनी मला आवर्जून सांगितलं की राजकारणामध्ये पदं येतात आणि जातात, संस्था उभ्या करा. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा सल्ला सगळ्या समाजाला दिला. सहकारी संस्था निर्माण करा, शिक्षण संस्था निर्माण करा, पदं येतील जातील, पण संस्थांच्या मध्ये बेल वाजवलं की शिपाई पुढे हजर येऊन राहील की साहेब काय पाहिजे. कदाचित पदाच्या नंतर हे घडणार नाही, पण हे प्रतिष्ठानमधून संस्थात्मक कामातून घडतं. आणि म्हणून एकाच दिवशी 4 हायस्कूल आणि 1 कॉलेज अशा स्वरूपाचा आदेश देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून आपली विद्यालय माझी परिस्थिती व्यताची होती. राजकारणामध्ये काम करणारे लोक अतिशय श्रीमंत असतात, समाजाची मदत त्यांना होते, हा नंतरचा भाग. पण समाज आपल्याकडे खेचण्याचं काम ते करतात. माझी काही ती परिस्थिती नव्हती. मी 1972 साली दुष्काळामध्ये खडी फोडण्याचं काम करणारा एक छोटा कार्यकर्ता, सामान्य कुटुंबातला, पण पवार साहेबांशी जोडलं गेलो आणि माझ्या कामाचं सोनं झालं, माझ्या नावाचं सोनं झालं. मी पुढच्या 4 महिन्यांनी गेलो पवार साहेबांकडे. साहेब जूनमध्ये शाळा सुरू करायची. तर म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी किती सहजासहजी बोलावं हे भाग्य मला मिळालं. पण त्यात काय अडचण मिळाली ना, वाटणं म्हणजे मिळाली, पण काहीच नाही म्हणलं आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही. म्हणजे परत येताना 4-5 पत्र आलं. सगळी पत्र गेली. प्रत्येक पत्रावर मुख्यमंत्री फंडातून साहेबांनी पुन्हा पैसे दिले आणि शाळा सुरू झाल्या. आज आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये 8 कोटी रुपयाचं बजेट आपल्या प्रतिष्ठानचं झालेलं आहे. याची सुरुवात मात्र पवार साहेबांनी केली आणि अशा प्रेमातून पिंपळ्याचं हे विद्यालय निर्माण झालं. आणि म्हणून निलकंठरावचा माझा थोडासा संबंध आला. निलकंठरावची अपेक्षा होती, हिंमत असताना हा कार्यकर्ता एखाद्या छोट्याशा शाळेत अडकून राहण्यापेक्षा अशा या खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये त्यांनी जावं असा त्यांच्या कुटुंबियांचा प्रयत्न होता, मित्रांचा होता, आमच्यासारख्याचा प्रयत्न होता. आणि म्हणून त्याही कामात मला आनंद वाटतो की थोडासा हातभार लावण्याचं काम मला करता आलं. आणि मग थोडी मदत झाल्यानंतर किती पटीने पुन्हा मदत होती त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलकंठ आबा. प्रयोगशाळा केलीच, पण जेव्हा मी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं तेव्हा फार कठीण काम होतं. 2 कोटी रुपये जमा करावे लागले. पैसे जमा करणे काही सोपी बाब नाही. अनेक लोक DY पाटलांनी केलं, PD पाटलांनी. मी म्हटलं 2 कोटीचं करा, त्यांनी 8 कोटीचं केलं.
अनेक लोक पैसे आहेत म्हणून संमेलन करतात, मोठेपणा मिळवतात, त्याच्यातून राजकारण करायचा प्रयत्न करतात, त्याच्यातून प्रतिभा निर्माण करतात. पण अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्गणीतून निर्माण झालेलं 2014चं शेवटचं संमेलन, पुन्हा लोकवर्गणीतून संमेलन होण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. त्या कामासाठी सुद्धा निळकंठ आबांनी मला मदत केली. मला वाटतं पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते श्रीकर परदेशी, आणि साधारणतः देतील का नाही मला शंका होती. पुणे महापालिकेने मदत केली, पुणे जिल्हा परिषदेने मदत केली, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मदत केली, आणि माझं लक्ष मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेकडे होतं. पण त्यांची काही तो आग्रहक्रम होता असं मला वाटलं नाही. यावेळी असा झाला, आबा तर होतेच. मी दिल्लीला एका विमानतळावर आम्ही बरोबर होतो आपण, आणि विमानतळात किती मोठा माणूस असला तर त्याला लाईनच उभं राहावं लागतं, त्याच्यात काय फरक होत नाही. आणि म्हणून थोडीशी लाईन मागे पुढे करून मी आबाच्या जोडीचे उभा राहिलो आणि सांगितलं, साहेब असं असं संमेलन आहे, निळकंठ आबांनी सांगितलं साहेब द्यायला पाहिजे. मला असं वाटतं 3 लाख रुपयाची मदत पिंपरी चिंचवड महापालिकेने विमानतळामध्ये आबाची झालेली मदत, आणि पुन्हा सहज बापूला आम्हाला असं वाटतं थोडी मदत कमी पडते. मला वाटलं आपण एक ICICI बँकेत HDFC बँकेत आबांनी सहज पत्र दिलं, आणि मला वाटते दादा तुम्हाला पैसे मिळतील. या पद्धतीची हिंमत पुन्हा समाजाला देण्याची ताकद हे कशातून घडते? या स्वरूपाचे संस्कार असायला लागतात. मी एकदा प्रतापरावांच्याकडे आम्ही गेलो. प्रतापराव आपले चुकून पोलीस खात्यात काय तुमचं काम नाही, तुमची लोकांना मदत होईल, पण तुमच्या कुटुंबाला काही मदत होईल असं मला वाटतं. पगाराव काय असेल तेवढंच. सहज मला ते म्हणते दादा करता येईल, मला करायची इच्छा आहे, पण मी थोडासा साईड पोस्टिंगला आहे. पण प्रतापराव तुम्ही कुठेही असता तरी त्याच्यामध्ये काहीतरी करावं लागतं, गडबडी करावं लागतात, त्याशिवाय पैसे मिळत नाही. ते काही तुमचा स्वभाव नाही. याचं कारण अण्णांनी आणि काकूंनी तुमच्यावर केलेले संस्कार हे आवर्जून मला याचा उल्लेख करायचा आहे. 80 वर्षाचं वय असणारे अण्णा, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर 82 वर्षाचं इतकं समाधान आहे. मी थोडी चौकशी केली, मला अण्णा मला ओळखले का? म्हणजे ओळखलं, विजयराव. हे स्मरण, ही बुद्धिमत्ता, ही क्षमता कशामुळे निर्माण झाली? आणि माणसं जेव्हा खूप वर्ष जगतात, याला दीर्घायुष्य 75च्या पुढचं दीर्घायुष्य समजतं, तेव्हाच त्यांना दीर्घायुष्य मिळतं. ज्याच्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे, नातवंड, मुलं, सुना, कुटुंबातली पत्नी, हा सगळ्याचा एक वेगळा आनंद ज्या कुटुंबामध्ये आहे, त्या कुटुंबातली माणसं खूप जगतात. आणि तसे दीर्घायुष्य जगणारे, अनेक वर्ष जगणारे अशा कर्वे अण्णांच्या नावाने आपल्याला प्रयोगशाळेचं नाव देता आलं, या गोष्टीचा मला मनापासून आनंद वाटतो. मी मुद्दाम धनवट सरांना सांगितलं होतं की प्रयोगशाळेचा आणि ग्रामस्थांचा संबंध कसा आहे याच्याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे. संस्था उभ्या राहतात. मी आताच कॉलेजवर गेलो होतो, जेजुरीच्या कॉलेजवर. खरं म्हणजे तुम्हाला तीर्थक्षेत्राला जावा आणि जाता जाता जेजुरीचं कॉलेज पाहू, इतकं उत्तम कॉलेज. गोंधळाला जाऊन जरूर पाहू, जागरण गोंधळाला जाता, पण ते अंधाराचं जाता तुम्ही, तर दिवसात जाऊन घ्या कॉलेज पाहता. जागरण गोंधळ उशीरच असतो, परंतु इतकं सुंदर कॉलेज झाले. मी असं ठरवलं आप्पा की तिथे एक जॉगिंग ट्रॅक करावा. दररोज शेकडो माणसं त्या पहाटे संध्याकाळी फिरायच्या निमित्तानं कॉलेजवर जावी. तेव्हा प्रत्येक संस्था ही ग्रामस्थांना कशी उपयुक्त पडेल याचा प्रयत्न आहे. आम्ही एक निर्णय केलेला आहे की आमचं ग्रंथालय उत्तम ग्रंथालय आहे, पण रविवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी दुपारनंतर एखादा शिपाई ठेवून आम्ही हे ग्रंथालय ग्रामस्थासाठी, मुलांच्यासाठी पूर्णपणे मोकळं ठेवायचं. संगणक कक्ष सुद्धा शनिवार रविवारी कुठल्याही ग्रामस्थांना वाटलं आपण काही काम करावं, मुलींना वाटलं आपण जास्त सराव करावा, मुलांना वाटलं सराव करावा, तर ते मोकळेपणानं 2 दिवस ग्रामस्थांच्या सेवेत राहील, त्याच्याबद्दलचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता छोटं मोठं तुम्हाला कृषी खात्याचं प्रकरण करायचं असेल तर ते सांगतात माती पाणी परीक्षण करून या. त्यामुळे माती आणि पाणी परीक्षणाचा सोपा मुद्दा सहजासहजी माझ्या गावात ही प्रयोगशाळा आहे, मी करून घेतो असं म्हणता यावं, असा एक प्रयत्न आपल्याला या प्रयोगशाळेमध्ये करायचा आहे. प्रयोगामध्ये सरांनी उल्लेख केला, एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो, फारसं काही अवघड नाही. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण पाहतोय, मुलांना सांगता येईल, मला वाटतं मुलींना. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुणी मांडला, कुणी शोध लावला? न्यूटनने लावला. कोण होता न्यूटन? न्यूटन फार मोठ्या आईवडिलांचा मुलगा नव्हता. न्यूटन हा खेड्यामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा होता. आणि जेव्हा तो आईवडिलांच्या बरोबर शेतीमध्ये जायचा, शेतात जायचा, सुट्टीच्या दिवशी जायचा,
तेव्हाची निरीक्षण शक्ती अतिशय उत्तम होती. त्यांच्या असं लक्षात आलं न्यूटनच्या लहान न्यूटन 5वी 6वी 4थीत कुठेतरी शिकत असताना सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की सफरचंदाची पानं झाडातून तुटल्यानंतर ती खाली येतात. सफरचंद पडल्यानंतर ते खाली येतं. सफरचंदाची फुलं खाली येतात. त्याने आपल्या आईवडिलांना विचारलं, जिज्ञासू होता. आईवडिलांना आईला विचारलं, त्यांनी बाबांना विचारलं, बाबा असं का होतंय, हे खाली का पडते? आपल्या मुलांनी आपल्या बाबाला विचारलं, तो म्हणला असं तुला काय घ्यायचे, खाली पडून नाही तो आपल्या अभ्यासाचं बघ, तुझं काय करायचं, तुला डोकं चालू. आपले आई वडील साधारणतः याच पद्धतीचं मार्गदर्शन करणारे होते. आता जरा शिकलेत आई वडील मदत करतात, पण पूर्वीची काय स्थिती होती, तुला काय करायचं त्याचं, कारण त्यांनाही माहित नव्हतं. पण न्यूटनच्या आई वडिलांनी असं उत्तर दिलं नाही. ते म्हणजे आपण शोधू, याचा विचार करू. आणि हळूहळू त्यांच्यातून त्याची जिज्ञासा जागी झाली आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. जगाला एका नव्या उंबरठ्यावर नेऊन विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये घेऊन गेला. तो न्यूटन हा छोटा विद्यार्थी होता. तुम्हाला सुद्धा खूप चांगल्या शाळेमध्ये शिकायला मिळते, चांगल्या प्रयोगशाळेमध्ये शिकायला मिळते. आणि माझा प्रयत्न हा आहे की 10वी पर्यंतची प्रयोगशाळा ही आमच्या 11वी 12वीच्या प्रयोगशाळेसारखी असली पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या प्रयोगशाळेत शिकलो, मला आठवत नाही 2-3 ते चंबू आणि वाकडी नदी याच्या पलीकडे काय तिथं होतं असं मला कधी आठवत नाही. तेवढी चंचू मात्र काय ती म्हणायची, तेवढ्यावरच आमचे प्रयोग चालायचे. कारण काय तेवढीच होती, ती परिस्थितीच तशी होती. पण आमच्या मुलांना मी 11वी गेल्यानंतर 12वीत गेल्यानंतर शास्त्राला गेल्यानंतर विज्ञानात प्रवेश घेतल्यानंतर काय प्रयोग करावे लागतील याची झलक आम्ही आमच्या प्रयोगशाळेमध्ये दाखवण्याचा प्रयोग करणार आहोत. आणि अशा स्वरूपाची एक संपन्न प्रयोगशाळा आम्ही निर्माण केलेली आहे. आणि राहुलजी आपलं योगदान आहे. म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या विश्वात आहात की त्याच्यामध्ये एक 8वीत शिकलेला मुलगा एका वर्षापुरता शाळेत आला. म्हणजे तुमचं नातं आहे, तुमचं गाव आहे, मावशीचं गाव आहे, तुम्ही इथं आलेला होता, याचा तुम्ही आठवण ठेवून हे केलं, काही सोपी गोष्ट नाही. पूर्वीचा काळ असा होता, यशवंतराव चव्हाण साहेबांचं मला आठवतं, खूप भावंड होती, 5-7 भावंड होती. आणि वेणुताईंना नाही, त्यांच्या विठाबाईंना त्या सगळ्या मुलांचं शिक्षण करायचं सुद्धा शक्य नव्हतं. पूर्वीच्या काळी मामाच्या गावात, बहिणीच्या गावात मुलांना शिकवायला पाठवायचे. कशासाठी पाठवायचे? साधारणतः घरची शिक्षणाची परिस्थिती नाही, मुलं खूप मोठ्या संख्येने आहेत, मग कुठंतरी आधाराला मदतीला पाठवायचा असा तो काळ होता. पण राहुलजींचा काळ तसा नव्हता. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था होती, पण मग दुसऱ्या बाजूनी सुद्धा मुलं अशी पाठवली जायची जी खोडकर आहे, जी शाळेत जात नाही, जी आईवडिलांचं ऐकत नाही, त्यांना धाक नाही. पाठवली तर मावशीकडे शिकेल, तिथं जाईल. मला असं वाटतं राहुलजी त्याच पद्धतीने तुम्ही इथं आलेला होता. पण तो खोडकरपणा तुम्हाला राजकारणात उपयोगी पडला. पिढ्यामुळे तुम्ही महापौर होऊ शकला. राजकारणात शाण्या माणसाचं, सज्जन माणसाचं काम नाही. तुम्ही राजकारणामध्ये भविष्यामध्ये खूप मोठे व्हा. अशा स्वरूपाच्या शुभेच्छा आम्हाला द्यायला काही तुमच्यासाठी अडचणीचं नाही. या पद्धतीनं आठवण ठेवण्याचं काम करणारी 2 व्यक्ती आपल्याला भेटल्या. म्हणजे एक संपन्न अशी प्रयोगशाळा आपण निर्माण केली. भुजंगरावनी आपल्याला मदत केली, कुणी नाही मदत केली. आपण इथं सुरुवातीला शिकवायचं काम केलं. आपण BSc होतो. आपण सुरुवातीला मुलांना शिकवण्याचं काम केलं. अर्थात आपल्याला खात्री होती की ह्याच्यामध्ये अजिबात पगार नाही, तरी सुद्धा शिकवलं. तीच आपल्याची वृत्ती, ती प्रवृत्ती देण्याची काही न घेता ती वाढत गेली. पण मी आवर्जून सांगेल की आप्पाचे माझे संबंध खरं म्हणजे आता थोडंसं मी त्यांना आवाजावं बोलायला लागलं, कारण आप्पा जिल्हा परिषद सदस्य झाले, गावचे उपसरपंच झाले, तालुक्याचे अध्यक्ष झाले. मी जेव्हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला त्या क्षणापर्यंत पवार साहेबांना आलतोच बोलायचं. पण मी अध्यक्ष झाल्यावर मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणजे विजयराव कसं चाललंय, पाऊस पाणी पडलाय का? म्हटलं साहेब तुम्ही आता आवाजावं सुरू केलं. म्हटलं तर मी तुझ्यासाठी नाही केलं, मी तुला आवाजावं बोललो की तू खालच्यांना बोलशील, तू सभापतीच्या आवाजावं बोलशील, तू सरपंचाला आवाजावं बोलशील. तशा स्वरूपाचं ही एक आचारसंहिता, एक संस्कार ज्या पवार साहेबांच्या काळात घडले अशा चौकटीत आम्ही होतो. आणि म्हणून मी 90 सालचा किस्सा आवर्जून सांगेन की 90ला मी विधानसभेला होतो. आपण शांताराम बापूंनी सगळ्या गावांनी किती काम केलं त्याचं मला वर्णन करता येणार नाही, इतकं मोठं काम केलं. पण आपण एक लहान वयामध्ये, बाल वयामध्ये त्यांच्या भावना माझ्याबद्दल काय होत्या त्यांनी हाताने लिहिलेलं होतं चावडीत. आपण साधारणतः म्हणतो की मुख्यमंत्री किंवा आमदार होण्यासाठी विजयी कोणते यांना विजयी करा. आप्पा काय थांबले नाही. आप्पाच्या महत्वाकांक्षा इतरांपेक्षा मोठे होते, विचार मोठे होते. आपण लिहिलं होतं हाताने
की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी विजय कोलते यांना विजयी करा. मला असं वाटतं त्याच भावना, ते सद्विचार, ते आशीर्वाद, त्या पाठिंबा, त्या शुभेच्छा जन्मभर उपयोगी पडल्या आणि त्याचं कारण 28 वर्ष पवार साहेबांच्या आशीर्वादानं लाल देवापर्यंत जाता आलं. आणि म्हणून छोटी मोठी माणसं तुम्हाला चांगलं म्हणतात, तुमच्याबद्दल दुआ व्यक्त करतात, तुमच्याबद्दल आदर व्यक्त करतात, आनंद व्यक्त करतात, त्याच्यातून माणसं घडत असतात. कुठल्याही मोठ्या माणसाने मागं पाहायचं ठरवलं नाही तर ते मोठेपण फार दिवस टिकत नाही. प्रत्येकाच्या पाठीशी ही सगळी पार्श्वभूमी असते आणि म्हणून आम्ही सगळे व्यासपीठावर बसणारी माणसं तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं काम करू शकतो त्याचा मला आनंद वाटतो. मला पिंपळे गावाला मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देईन की इथं आचार्य आत्रेसारख्या एका मोठ्या साहित्यिकाचं नाव देण्याची दानत या विद्यालयाने ग्रामस्थांनी दाखवली. संस्थेला फारसं काही त्याच्यात करता येतं असं नाही, ग्रामस्थांच्या मदतीशिवाय फारसं काही वेगळं करायचं नाही आपलं धोरण आहे. परंतु आचार्य आत्रेंच्या नावाचा उल्लेख दररोज या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये घडेल. ते आत्रे कसे होते, ते किती मोठे होते, ते कसे विनोदी होते, ते कसे लेखक होते, सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी साहित्याच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या मराठी क्षेत्रामध्ये राजकारणात आत्रे होते, आत्रे समाज सुधारक होते, आत्रे विनोदी होते, आत्रे नाटककार होते, आत्रे चित्रपटकार होते, आत्रे कलाकार होते. आत्रे काय नव्हते, आत्रे राजकारणात होते, आत्रे वक्ते होते. खरं म्हणजे अनेक लोक साहित्यिक आहेत पण ते राजकारणात नाही. पण 2 वेळा आत्रे विधानसभेवर निवडून आली, काही सोपी गोष्ट नाही. 1957 साली निवडून आले, 1962 साली निवडून आले. आत्रे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभासद होते. राहुलजी आत्रे वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळेल एवढं मोठं त्यांचं काम होतं. आणि मग भांबुर्ड्याचं नाव शिवाजीनगर करण्याचं काम आत्रेंनी स्थायी समितीमध्ये केलं. खरं 1 वर्षाची स्थायी समिती असते, किती कामं केली. रे मार्केटला महात्मा फुले मार्केटचं नाव दिलं. संभाजी रस्ता जो तुम्हाला डांबरीकरणाचा दिसतोय ते डांबरीकरणाचा शुभारंभ आत्रेच्या काळामध्ये झाला. संभाजी उद्यानी नाव आत्रेंनी दिलं. त्या काळामध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आत्रेंनी केला. पुणे महानगरपालिकेची सेवा त्यावेळेस नगरपालिकेच होती. PMTची सेवा सार्वजनिक वाहतूक आत्रेंनी केली. आत्रेंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एवढं मोठं काम केलं आणि वैशिष्ट्य असं त्या आत्रेंचं नाव आपण दिले पण ते तसं दिलेलं नाही. योगायोगानं आम्ही पुस्तकात वाचलं आत्रे या गावात येऊन गेलेले आहेत. अण्णांना ते नक्की आठवत असेल. राजा हरिश्चंद्र नावाचं एक नाटक एका नाटक कंपनीने बसवलं आणि आत्रे त्या गावात त्या नाटक कंपनीच्या वराडामध्ये बैलगाडीमध्ये सासवडून पिंपळ्यापर्यंत आलेले होते. त्यावेळी त्यांना नक्की शेटला आठवत असेल ते. आणि त्यांचा किस्सा त्यांनी लिहिलाय, त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलंय. म्हणजे राजा हरिश्चंद्र नाटक, त्या नाटकामध्ये एक स्त्री पार्ट करण्याची भूमिका पुरुष करत होता. बालगंधर्वचं आपण पाहिलं, बालगंधर्वाच्या काळापर्यंत महिलेची भूमिका महिला करत नव्हती, महिलेची भूमिका पुरुष करायचे. आणि बालगंधर्वाचं तो वैशिष्ट्यच आहे ह्याच्यावर की बालगंधर्व लाजल्यानंतर महिला सुद्धा लाजायच्या. काय बालगंधर्व लाजतात म्हणजे महिलांना लाजवेल उज्ज्वलता अशा स्वरूपाचं बालगंधर्वांचं लाजणं होतं. तो कलाकार होते, मोठी व्यक्ती होती. पण या गावामध्ये जेव्हा आत्रे आले तेव्हा असं ठरलं की महिलेचं पाठ करायचे कोणीतरी. तेव्हा आत्रे रंगवायला होते. आत्रे साधारणतः पुरुषाचा ड्रेपरी किंवा काय म्हणायचं मेकअप करायचं काम आत्रे करत होते. आत्र्यांच्याकडे ते काम होतं. आत्रेंनी सांगितलं कुणाला करायचे, म्हटले मला करायचे. तो माणूस आला, अहो म्हटलं तुम्ही पुरुषाचं काम महिलेचं काम करा, तुम्हाला मिशा काढावं लागते. तेव्हा आपला बाप जिवंत आहे, आपण नाही मिशा काढा आणि आपल्याकडे बाप जिवंत असताना मिशा काढायचं. आत्रे म्हणले अरे पण नाटकातलं काम नाही. म्हणलं नाही दिलं तरी चालेल पण मी नाही करणार. आत्रे म्हणजे माझ्या तरी काय बापाचं जाते, मिशा काढ, तुझा बाप आहे, मला तरी काय करायचं. पण या पद्धतीनं आत्र्यांनी नाटक इथं केलं, नाटकाला आले, त्यांनी इथले पात्र रंगवली. पिंपळे गावचा संबंध आत्र्यांच्या करेच्या पाण्यामध्ये आलेला आहे. असा एक चांगला योगायोग आणि नेमकं त्यांचं नाव देण्याचं काम आपण केलं ही फार मोठी आनंदाची बाब आहे. आत्रे विनोदी होते पण विनोद हे काय आत्रेच करत होते असं नाही, दररोज विनोद होता. मी कालच चला हवा येऊद्यामध्ये पाहत होतो आणि उज्ज्वल निकम एक निष्णात वकील आहे आणि भाऊ कदम आणि दोघांचा संवाद होता अप्पा. आणि ते जज झालेले होते त्या कार्यक्रमामध्ये. ते भाऊ तावातावाने त्यांच्याकडे गेले, म्हणजे साहेब माझी एक तक्रार आहे. म्हणजे काय तक्रार आहे, म्हणजे मला न्याय द्या, फार मोठा अन्याय होतो, तुम्ही न्याय द्या माहिती आहे. म्हणजे काय तुमच्या अन्याय होतो, म्हणजे माझी बायको दररोज उठली की सांगते मी माहेराला जाते.
मग म्हटले काय वाईट आहे, आता काय सुधारणा केली पाहिजे. जात नाही ना म्हणले, तीच माझी तक्रार. फक्त म्हणते काही करून तेवढं काम करा, त्याला माहेराला कसं जाते यासाठी मला न्याय द्या. मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टीतून विनोद घडत असतात. समाजामध्ये हसण्याचं काम करावं लागतं, हसवण्याचं काम आत्र्यांनी केलं. महाराष्ट्राला विनोद कसा सांगावा, तो कसा समजून घ्यावा आणि समजल्यानंतर कसं मोकळेपणाने हसावं ते महाराष्ट्राला आचार्य यात्रेने शिकवलं, त्यांनी सांगितलं. अशी हसरी माणसं, आनंदी माणसं घडवण्याचं काम यात्रेंनी केलं. त्यांचं नाव आपण या शाळेला दिलेलं आहे. अशा शाळेमध्ये एक सुंदर अशी प्रयोगशाळा होते. मी त्याच्याबद्दल पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि माजी विद्यार्थी यांना मनापासून धन्यवाद देतो. निलकंठ आम्हाला मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देतो. अण्णांच्या डोळ्या देखत असं कधी घडत नाही. असं घडलं पिंपऱ्याच्या आपल्या गोरवलीच्या हायस्कूलला रामपूरच्या आहेत ना, गोरवलीच्या गावामध्ये भाऊसाहेब शिंगाडेने काम केलं. त्यांच्या वडिलांचं नाव नामदेव गंगाराम शिंगाडे. खरं ते भाजीपाल्याचे व्यापारी, शेंगांचे व्यापारी मुंबईतले. पण अण्णांच्या समोर त्यांनी सांगितलं की मी तुमचं नाव देत आहे. त्यांना किती कृतकृत्य वाटलं. त्याच्यावर अनेक वर्षी ते जगले. असं घडणारी मुलं निर्माण करण्याचं काम हे शिक्षणामधून होत असतं, संस्कारामधून होत असतं. तेव्हा असे घडणारे आणि असे संस्कार करणारे अण्णा, त्यांच्या नावाने आज प्रयोगशाळेचं आपण उद्घाटन करत आहोत. मी कोमल कुटुंबियांना, ग्रामस्थांना, विद्यालयाला मनापासून धन्यवाद देतो. गोगरे सरांच्या कारकिर्दीमध्ये घडलं. खरं तर हा एक पुन्हा योगायोग आहे की विद्यार्थी असतानाही तेच होते, पण मधल्या काळात बराच गॅप होता. बाळासाहेब 13-14 किती वर्ष होते? बाळासाहेब 15-16 वर्ष होते. पण नेमके बाळासाहेब गेल्यानंतर पुन्हा गोगरे सर आले आणि परत राहुल महापौर झाले. हा एक फार मोठा योगायोग आहे. असे विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षकांनी करावं. मी सगळ्या शिक्षकांना सांगत असतो की शिक्षक म्हणून आयुष्यामध्ये एक तरी विद्यार्थी असा घडवा जो तुमचं नाव चालेल, त्यालाच शिक्षक म्हणायचं. तेच खरं तुमचं योगदान. रयत शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थी तसे घडण्याचं काम करतात आमचे शिक्षक. पण आचार्य यात्रे प्रतिष्ठानमध्ये सुद्धा आमचे शिक्षक एखादा तरी विद्यार्थी असा घडवतील की ज्याच्यामध्ये समाज बदलेल, गाव बदलेल, पिढी बदलेल, शिक्षण बदलेल. आणि असं काम गोगरे सरांच्या कारकिर्दीमध्ये झालं. मी राहुलजीला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. ते खरं म्हणजे राष्ट्रवादीमध्ये होतं नव्हतं, तेवढंच राहिलेलं, तेवढं करा. पुढच्या वेळेस मी राहुलजी नक्की सांगतो तुम्हाला, पुढच्या वेळेस पिंपरी चिंचवड महापालिका या अजितदादाच्या नेतृत्वाखालीच येणार आहे. तेव्हा काळजी घ्या. मी पुढे राहिला तरी निवडून येईल, पण आमच्याकडून निवडून आला तुम्हाला अगोदरच मी निमंत्रण देतो. एवढं बोलून मी माझं भाषण संपवलं. धन्यवाद दादा. यानंतर या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प आभार प्रदर्शन याची जबाबदारी माझे ज्येष्ठ शिक्षक बंधू त्यांच्या नावाने शाळा उभा राहतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे गजेंद्र पोटे यांच्या शुभास्ते या प्रयोगशाळेचं उद्घाटन होत आहे. ते पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुलजी जाधव साहेब. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय कोमल, ग्रामपंचायतचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, नियामक मंडळाचे सदस्य, आपण सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. सर्व ग्रामस्थ बंधू, आपल्या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. भाषा द्वेष सा